Voice is clear na students? Okay. So I am sharing my screen. We have seen fundamental rights part 1. Last time we have learned what is fundamental rights. राईट्स म्हणजे हक्क, आपले अधिकार किंवा आपला हक्क, आणि फंडामेंटल म्हणजे मूलभूत, जे आवश्यक आहेत, जे गरजेचे हक्क आहेत. बेसिक म्हणतो ना आपण, म्हणजेच फंडामेंटल, की हे हक्क पाहिजेत आपल्याला, तर त्याला बोलतात फंडामेंटल राईट. लाईक एज्युकेशन इज अवर राईट, वी मस्ट गेट द अश्युरन्स ऑफ मिनिमम वेज, इट इज अवर राईट. Like ladies saying forest and its resources are our right, means tribal ladies, these are tribal ladies. Every newborn baby has a right to live. The entire society and government takes effort to ensure that baby is in the best health. म्हणजे बेबीला, न्यूबॉर्न बेबी पासून प्रत्येकाचे काहीतरी राईट्स आहेत, फंडामेंटल राईट्स आहेत. जसं नवीन जन्मलेलं बाळ असतं, त्याचा राईट आहे की त्याला बेस्ट हेल्थ मिळाली पाहिजे, प्रोटेक्शन मिळालं पाहिजे, है ना. तसंच ह्युमन बिंग्सला काय त्याचे फंडामेंटल राईट्स आहेत, तर इनजस्टिस, एक्सप्लॉयटेशन, डिस्क्रिमिनेशन, डेप्रिवेशन या गोष्टी झाल्या नाही पाहिजे त्याच्यासोबत. तर आपण पाहिलं होतं, इनजस्टिस म्हणजे अन्याय, एक्सप्लॉयटेशन शोषण. नेक्स्ट पार्ट मध्ये पण आपण व्हॉट इज एक्सप्लॉयटेशन हे डिटेलमध्ये लर्न करणार आहोत. त्याच्यानंतर डिस्क्रिमिनेशन, आपण हा वर्ड नेहमी लर्न करतो. डिस्क्रिमिनेशन मीन्स भेदभाव, जातपात असेल, गरीब श्रीमंत असेल, असा जो भेदभाव असतो त्याला बोलतात डिस्क्रिमिनेशन. अँड डेप्रिवेशन म्हणजे वंचितता, वंचित ठेवणे, म्हणजे एखादी गोष्ट त्या व्यक्तीला मिळू न देणे, त्याला बोलतात वंचित. जसं की मी तुम्हाला लास्ट टाइम एक्सप्लेन केलं होतं की काही समाजातला घटक असा होता, दुर्बल घटक, की त्याला बऱ्याचशा अधिकारांपासून वंचित ठेवलं जायचं. फॉर एक्झाम्पल, एखादी कास्ट असेल तर त्या जातीच्या लोकांना सगळे अधिकार दिले जात नसत. ओके, तर या सगळ्या गोष्टी घडल्या नाहीत पाहिजे. आणि ह्युमन बिंग्सला क्वालिटी एज्युकेशन असेल, त्याचे स्किल्स डेव्हलप करण्यासाठी एक कंड्युसिव्ह अटमॉस्फिअर मिळालं पाहिजे, म्हणजे एक पोषक वातावरण तयार झालं पाहिजे. त्यामुळे त्याचं काय होईल, त्याची स्वतःची तर डेव्हलपमेंट होईलच, त्यासोबत संपूर्ण समाजाची सुद्धा डेव्हलपमेंट होईल. इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज गॅरंटीड इक्वल राईट्स टू ऑल सिटीजन्स. इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आहे, आपलं संविधान, त्याने सगळ्या लोकांना इक्वल राईट्स दिलेले टू क्रिएट कंड्युसिव्ह अटमॉस्फिअर. त्याच्यानंतर आपण राईट टू इक्वॅलिटी पाहिलं होतं. स्टेट कॅन नॉट डिस्क्रिमिनेट अमॉंग सिटीजन्स, लाईक सुपेरियर इन्फेरियर, म्हणजे सुपेरियर म्हणजे काय तर, आणि सुपेरियर इन्फेरियर. सुपेरियर म्हणजे थोडेसे ऍडव्हान्स म्हणू शकतो आपण. ओके, सॉरी स्टुडंट्स. लाईक सुपेरियर इन्फेरियर, मेन विमेन, म्हणजे सुपेरियर पीपल, जसं की श्रीमंत असतील आणि काही गरीब असतील, किंवा कास्टनी ते
हायर असतील आणि लोअर कास्ट असतील तर त्याच्यामध्ये कंपॅरिझन होऊ शकतं, सुपेरियर इन्फेरियर. तर त्याच्यानंतर मेन विमेन असं सुद्धा डिस्क्रिमिनेशन होतं, तर हे झालं नाही पाहिजे स्टेट वाईज सुद्धा. The state cannot discriminate against any citizen on grounds of religion, caste, race, sex, descent and place of birth. हे पण पाहिलं होतं आपण की जे आपलं गव्हर्नमेंट आहे, शासन जे आहे ते धर्म, जात, पात किंवा या गोष्टीवरून, लिंग या गोष्टींवरून किंवा जन्माचं स्थान डिस्क्रिमिनेट किंवा भेदभाव करू शकत नाही. लाईक इन ह्युमन प्रॅक्टिस अनटचेबिलिटी. अनटचेबिलिटी म्हणजे काय? अस्पृश्यता. म्हणजे काही जातीच्या लोकांना पहिले असं होतं की जे उच्च जातीचे लोक होते, हायर कास्ट पीपल, ते त्या लोकांना टच नसे करत किंवा त्यांना काही कार्यक्रमांमध्ये सहभागी सेलिब्रेशन मध्ये सहभागी होता येत नसे किंवा त्यांची जागा गावाच्या बाहेर असे, म्हणजेच काय? अनटचेबिलिटी. तर तो कायद्याने हा जो अनटचेबिलिटीचा जो आहे प्रकार, तो इन ह्युमन प्रॅक्टिस म्हणजे हे बंद केलेलं आहे कायद्याने. द प्रॅक्टिस ऑफ अनटचेबिलिटी इन एनी फॉर्म इज अ कॉग्निझिबल ऑफेन्स. म्हणजे काय? दाखलपात्र गुन्हा आहे तो. कॉग्निझिबल ऑफेन्स म्हणजे दाखलपात्र गुन्हा, म्हणजे त्या व्यक्तीवर गुन्हा होऊ शकतो जर अनटचेबिलिटी वगैरे असं कुणी जर फॉलो करत असेल ह्या गोष्टी, तर त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. The Constitution has also abolished titles to create artificial hierarchy among people. Like आपण पाहिलं होतं राजा महाराजा, राव बहादूर, अशा ज्या टायटल्स होत्या लोकांच्या त्या बंद केलेल्या कायद्याने, आणि त्याऐवजी गव्हर्नमेंटने लोकांना अवॉर्ड द्यायला सुरुवात केलं. म्हणजे त्यांच्या चांगल्या कामासाठी त्यांना अवॉर्ड देणं चालू केलं, सन्मान दिला जाऊ लागला. लाईक पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न ही आपला हा ग्रेटेस्ट सिव्हिलियन ऑनर आहे. म्हणजे आपल्या भारतामधला सर्वात उच्च असा पुरस्कार आहे भारतरत्न. त्याचप्रमाणे जे सैनिक वगैरे असतात, जे देशासाठी कार्य करतात काहीतरी, तर त्यांना परमवीर चक्र, अशोक चक्र, शौर्य चक्र असे पुरस्कार दिले जातात. ओके, नेक्स्ट वॉज राईट टू लिबर्टी, म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क. जसा प्रत्येकाला इक्वल राहण्याचा हक्क आहे या भारतामध्ये, तसाच बऱ्याचशा म्हणजे लिबर्टी म्हणजे काय? स्वतंत्रता, फ्रीडम. तर प्रत्येकाला स्वतंत्र राहण्याचा सुद्धा हक्क आहे. ऐकू येतंय सगळ्यांना? ओके, मीन्स टुडे इज माय नेटवर्क इज क्लिअर आय थिंक. गुड. किती वेळ राहील माहिती नाही. राईट टू लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार. तर प्रत्येकाला बघा, कुणाला आवडतं का असं जर तुम्हाला बंधनात ठेवलं, कोंडून ठेवलं, 2 दिवस बाहेरच काढलं नाही, तर म्हणजे तो पण एक फ्रीडमचा भाग आहे ना. तुम्हाला पण फ्रीडम पाहिजे, तुम्हाला बाहेर खेळायचंय. आता बरेच दिवस झालं स्कूल बंद होतं, तर सगळ्यांना असं वाटत होतं, सुरुवातीला तर चांगलं वाटलं सगळ्यांना, पण नंतर लिबर्टी पाहिजे, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे होतं की हे स्कूल का बंद ठेवले, स्कूल कधी चालू होणार, है ना, असं सगळ्या मुलांना वाटायचं. त्याचप्रमाणे लॉकडाऊन होतं. लॉकडाऊन म्हणजे एक प्रकारचं आपलं फ्रीडमच हिरावून घेतलं होतं. लॉकडाऊन होतं त्यावेळेस, जेव्हा सेकंड वेव्ह होती, त्यावेळेला सगळे अक्षरशः घरात बसून कंटाळले होते. म्हणजेच लिबर्टी नाही मिळाली माणसाला, तर कसं फील होतं? तर तसं राईट टू लिबर्टी म्हणजे प्रत्येकाला स्वातंत्र्याचा अधिकार आहे. फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन म्हणजे प्रत्येकाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, म्हणजे प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य. फ्रीडम टू असेंब्ली पीसेबली, असेंबल पीसेबली म्हणजे प्रत्येकाला सभा पीसफुली म्हणजे शांततेत सभा घेण्याचं स्वातंत्र्य. एखाद्याला एका गोष्टीबद्दल सभा घ्यायची, एखादा विचार मांडायचा आहे, तर त्यासाठी तो अनेक लोकांना एकत्र बोलवून असेंब्ली ठेवू शकतो, पण ती कशी असली पाहिजे? शांततापूर्वक.
त्याच्यामध्ये वादविवाद नकोय, भांडणं नकोय. तर असेंबल पीसेबली. फ्रीडम टू फॉर्म असोसिएशन्स ऑर युनियन्स. असोसिएशन म्हणजे एखाद्या संस्था किंवा युनियन म्हणजे संघटना, असं स्थापन कामगार संघटना असते है ना, वर्कर लोकांची एक संघटना असते, ज्या ज्या फॅक्टरीजमध्ये काम करतात त्यांची संघटना असते. तर वेगवेगळ्या संस्था असतात, जसं अनाथ आश्रमांसाठी कार्य करणाऱ्या संस्था, शिक्षणावरती कार्य करणाऱ्या संस्था, तर त्याला काय बोलतात, असोसिएशन. तर आपल्याला हे स्वातंत्र्य की आपण एखादी संस्था स्थापन करू शकतो किंवा संघटना युनियन स्थापन करू शकतो. फ्रीडम टू मूव्ह फ्रीली थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया. आपल्या भारतामध्ये कुठेही फिरण्याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे. कुठे आपल्याला फिरायला जाऊ वाटतंय, कुठे पिकनिकला जायचंय है ना, सहलीसाठी जायचंय, तर आपण भारतातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जाऊ शकतो. त्याला काय बोलतात, फ्रीडम टू मूव्ह फ्रीली थ्रू आउट टेरिटरी ऑफ इंडिया. भारत देशाच्या या प्रांतामध्ये आपण कुठेही स्वतंत्रपणे हिंडू फिरू शकतो. फ्रीडम टू रिसाइड अँड सेटल इन एनी पार्ट ऑफ टेरिटरी ऑफ इंडिया. रिसाइड अँड सेटल म्हणजे फिरणे आणि स्थायी होणे. सेटल म्हणजे तिथे स्थिर होणे किंवा कायमस्वरूपी एखादे, आपण पाहतो आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बरेचसे बाहेरच्या स्टेटमधून येऊन लोक सेटल झालेले आहेत, म्हणजे त्यांनी इथेच घर बांधलं, इथेच राहायला लागले, म्हणजे ते कायमस्वरूपी बऱ्याच वर्षांपासून इथेच राहतात, म्हणजे ते सेटल झाले. तर भारतामध्ये आपण कुठेही सेटल होऊ शकतो, फिरू शकतो. फ्रीडम टू प्रॅक्टिस एनी लॉफुल प्रोफेशन. कुठला पण कायदेशीर जो व्यवसाय आहे तो आपण करू शकतो. जसं की एनी ऑक्युपेशन म्हणजे एखादा व्यवसाय असेल, व्यापार असेल, बिझनेस, एखादा धंदा असेल, तर तो आपण व्यवसाय, व्यापार, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चॉईसने आपण करू शकतो. तर फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे काय आपण पाहिलं होतं. कुठपर्यंत झालं होतं आपलं, आठवतं? हे चाललं होतं ना आपलं, डू यू नो. ए बी सी लर्न केलं होतं आपण. आदिवासी कॉर्पोरेशन फॉर्म करायची, ए ला आदिवासी कॉर्पोरेशन फॉर्म करायची आहे, तर टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स ऑफ ट्रायबल पीपल. तर याच्यामध्ये कुठला लॉ आपल्याला फॉलो करायचा आहे, तर कोण सांगू शकेल? माईक ऑन करून सांगायचंय. ए इस्टॅब्लिश आदिवासी कॉर्पोरेशन फोरम टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स ऑफ द ट्रायबल पीपल. तर आदिवासींची एक संघटना स्थापन केली एनी. तर त्याच्यामध्ये वरती जे आपण राईट टू लिबर्टी हे लॉ पाहिले, त्याच्यामधलं कुठला लॉ तो कुठल्या लॉ वरती ते बेस आहे? Anybody know the answer? Understood? Have you understood the question? ओके. तर ए ला काय स्थापन करायचे, तर आदिवासी कॉर्पोरेशन फोरम म्हणजे आदिवासींसाठी एक संघटना स्थापन करायची आहे की ज्याच्यामुळे आदिवासी लोकांचे, ट्रायबल लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तर हे कुठल्या लॉ मध्ये बसतं, तर फ्रीडम टू फॉर्म असोसिएशन्स ऑर युनियन्स या लॉ मध्ये ते फिट होतं. बी डिसाइडेड टू मूव्ह हिज फादर्स बेकरी प्रोडक्शन फ्रॉम गोवा टू महाराष्ट्र. तर बी ला काय करायचंय, त्याच्या वडिलांचं जे बेकरी प्रोडक्शन आहे ते गोव्यामधून महाराष्ट्रामध्ये घेऊन यायचंय. तर त्याच्यामध्ये कुठला लॉ फॉलो होईल? फ्रीडम टू मूव्ह फ्रीली थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया. कारण भारतामध्ये आपल्याला कुठेही फिरण्याचा अधिकार आहे, त्याच्यामुळे सेटल तर नाही व्हायचंय त्याला, फक्त प्रोडक्शन घेऊन यायचंय, त्याच्यामुळे हा लॉ फॉलो होईल, टू मूव्ह फ्रीली थ्रू आउट द इंडिया. त्याच्यानंतर
सी फाउंड सम ल्युकेन इन द न्यू टॅक्स पॉलिसी ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे सी ला काहीतरी ह्याच्यामध्ये ल्युकेन म्हणजे काय, काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय, काहीतरी उणिवा भासलेत. एक गव्हर्नमेंटचं धोरण आहे टॅक्स पॉलिसी, त्याच्यामध्ये त्याला काही प्रॉब्लेम्स आढळले. ही रोट अन आर्टिकल अबाउट इट अँड सेंड इट टू न्यूज पेपर फॉर पब्लिकेशन. त्याने एक आर्टिकल लिहिलं, त्याच्याबद्दल एक लेख लिहिला त्याने, आणि न्यूजपेपर जे असतं पब्लिकेशन, तर त्यांच्याकडे तो पब्लिश करण्यासाठी दिला, छापण्यासाठी दिला. तर याच्यामध्ये कोणता लॉ फॉलो होईल? प्रथमेश सांग. हॅलो मॅम. हा, येस. भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. हा, करेक्ट. तर भाषण म्हणजे भाषण, तिथे भाषण नाही करायचं त्याला, पण त्याला ते आर्टिकल छापायचे. म्हणजे काय, अभिव्यक्ती म्हणजे त्याच्या मनातल्या भावना त्याला व्यक्त करायच्यात, एक्सप्रेस करायच्यात. स्पीच अँड एक्सप्रेशन पाहिलं आपण. फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन म्हणजे त्याला त्याच्या मनातल्या भावना व्यक्त करायच्यात. तर तो काय करेल, आर्टिकल लिहू शकतो, तो गव्हर्नमेंटच्या विरोधात एखादा आर्टिकल लिहू शकतो आणि न्यूजपेपरमध्ये पब्लिश करू शकतो. करेक्ट. The Constitution has given us many rights, but we have to exercise these responsibly. आपल्याला कॉन्स्टिट्यूशनने खूप काही अधिकार दिलेले आहेत, पण आपल्याला ते जबाबदारीने फॉलो करावे लागतील. बट वी हॅव टू एक्झरसाइज दिस रिस्पॉन्सिबली म्हणजे आपल्याला जबाबदारपणे ते फॉलो केले पाहिजेत. वी शुड टेक केअर दॅट अदर्स डू नॉट गेट अफेक्टेड बाय अवर बिहेवियर. आपण अशी काळजी घेतली पाहिजे की आपल्या वागण्याने दुसऱ्या बाकीच्यांना त्रास होणार नाही. वी हॅव द फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, बट वी कॅन नॉट स्पीक ऑर राईट एनिथिंग दॅट माइट इन्साइट एनीबडी टू व्हायलन्स. आपल्याला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, म्हणजे आपल्याला व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे, आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, पण आपण अशा काही गोष्टी बोलून समोरच्या व्हायलेन्स क्रिएट नाही करायचंय. म्हणजे हिंसा किंवा मारामारी होते, है ना. व्हायलेन्स म्हणजे हिंसा आणि नॉन व्हायलेन्स म्हणजे अहिंसा. तर व्हायलेन्स म्हणजे मारामारी होते, एकमेकांना मारहाण करणे, मारणे, त्याला बोलतात व्हायलेन्स. तर व्हायलेन्स क्रिएट नाही झाला पाहिजे आपल्या वागण्याने किंवा बोलण्याने, याची आपण काळजी घ्यायची. तेजल, येस. नेक्स्ट पार्ट रीड कर. दिसलं का काय रीड करायचंय? स्क्रीन दिसतीये तुला? येस टीचर. हा, मराठीमध्ये की तू इंग्लिश मीडियम? मराठी. अच्छा, मराठीची नाहीये का पीडीएफ तुझ्याकडे? आहे मोबाईल. टीचर. हा, तर मग रीड कर. कोणतं चाललंय आपलं सांग बरं. हे इथं चाललंय, हे जे आहे ना डू यू नो, त्याच्या खाली चालू आहे. लक्ष द्यायचंय, तरी मी प्रत्येक सेंटेन्स तुम्हाला मराठीमधून एक्सप्लेन करते. स्वातंत्र्यातील संविधानातील स्वातंत्र्याच्या हक्काने केवळ हिंडण्या फिरण्याचे किंवा बोलण्याचेच नाही, तर आपण सुरक्षित राहावे यासाठी आपल्याला संरक्षण उपलब्ध करून दिले आहे. कायद्याचे हे संरक्षण सर्वांना समान रीतीने दिलेले आहे. ते कोणालाही नाकारले जात नाही. उदाहरणार्थ, आपणा सर्वांना जगाचा हक्क आहे. जगण्याचा हक्क आहे.
जगण्याचा हक्क आहे. वर्गणी हा हक्क सोपा वाटतो, परंतु त्यात खूप अर्थ दडलेला आहे. जगाची हमी मिळणे, जगासाठी पोषक परिस्थिती असणे असा हा अर्थ आहे. त्याच्या कोणत्याही व्यक्तीचे जीवनीत कोणालाही हिरवून घेता येत नाही. कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करून स्थानाबद्दल करता येत नाही. स्वातंत्र्याच्या काळात आता शिक्षणाच्या हक्काचाही समावेश करता आला पाहिजे. 6 ते 14 या वयोगटातील सर्व मुला-मुलींना शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क आहे. हा हक्कामुळे शिक्षणापासून कोणाचीही वंचित राहिली नाही. ओके, गुड. कोण कोण प्रॉम्प्ट करतंय तुला? मोठी बहीण? टीचर कोण नाही, ते साईडची आवाज येतोय. अच्छा, ओके ओके. The right to liberty in the Constitution has guaranteed us the freedom of speech and movement. राईट टू लिबर्टी मध्ये काय येतं, तर कॉन्स्टिट्यूशनने आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये, राईट टू लिबर्टी मध्ये. अँड इट हॅज ऑल्सो प्रोव्हाइडेड अ सिक्युरिटी टू कीप अस सेफ. आणि आपल्याला त्यांनी सिक्युरिटी पण दिलेली आहे, म्हणजे सुरक्षितता पण दिलेली आहे की आपण सुरक्षित राहावं म्हणून सिक्युरिटी प्रदान केलेली आहे. दिस लीगल प्रोटेक्शन हॅज बीन गिव्हन टू एव्हरीबडी इक्वली. हे जे कायदेशीर जे संरक्षण मिळाले आपल्याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये, जे राईट टू लिबर्टी मध्ये आपल्याला जे संरक्षण मिळाले ते सगळ्यांसाठी समान आहे. एव्हरीबडी गिव्हन एव्हरीबडी टू इक्वली, म्हणजे सगळ्यांसाठी ते इक्वल आहे. इट इज नॉट डिनाइड टू एनीबडी. हे कुणालाही नाकारलेलं नाहीये, प्रत्येकाला आहे. म्हणजे आपल्या भारतामध्ये जेवढी पॉप्युलेशन आहे 130 करोड, त्या प्रत्येकाला हे स्वातंत्र्य आहे. फॉर एक्झाम्पल, वी ऑल हॅव अ राईट टू लाईफ. आपल्या प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. इट अपिअर्स टू बी सिम्पल बट इट हॅज अ डीप सिग्निफिकन्स. म्हणजे आपल्याला हा सिम्पल वाटतो, जगण्याचा अधिकार म्हणजे काय, म्हणजे खूप सिम्पल आहे. जगण्याचा अधिकार तर प्रत्येकालाच असतो, त्यात काय नवीन आहे असं वाटतं ना आपल्याला. बट इट हॅज अ डीप सिग्निफिकन्स, पण त्याला खूप महत्व आहे. जसं की इट इम्प्लाइज गेटिंग अ गॅरंटी टू लिव्ह, अवेलेबिलिटी ऑफ अ कंडिसिव्ह एन्व्हायरमेंट फॉर लिव्हिंग. म्हणजे जगण्याचा अर्थ आहे, ह्याचा मिनिंग काय, इट इम्प्लाइज गेटिंग अ गॅरंटी टू लिव्ह. त्याने आपल्याला काय मिळतो, जगण्याचा अधिकार मिळतो. अवेलेबिलिटी ऑफ कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट फॉर लिव्हिंग, म्हणजे जगण्यासाठी पोषक वातावरण मिळतं. कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट म्हणजे पोषक वातावरण, की आपण फ्रीली आपण ज्या भागात राहतोय तिथे शांतपणे आरामात राहू शकतो. नोबडी कॅन टेक अवे अनदर्स लाईफ. कोणीही कुणाचं दुसऱ्या म्हणजे जीव घेऊ शकत नाही, म्हणजे कोणी कुणाला मारू शकत नाही, हे ना. असं आपण मर्डर्स वगैरे होतात, आपण पाहतो टीव्ही मध्ये वगैरे पाहतो, मग त्या व्यक्तीला लगेच अटक केलं जातं, कारण की त्याला कुणाला कुठल्याही व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचा जीव घेण्याचा अधिकार नाही. नोबडी कॅन टेक अवे अनदर्स लाईफ. नो पर्सन कॅन बी अरेस्टेड ऑर डिटेन विदाउट एनी रिझन. कुठल्याही व्यक्तीला विनाकारण अटक करणे किंवा डिटेन म्हणजे जेलमध्ये ठेवणे, स्थानापन्न करणे म्हणजे काय, स्थानबद्ध करणे म्हणजे जेलमध्ये डांबून ठेवणे, याचा अधिकार नाहीये. म्हणजे काही रिझन नसेल आणि उगीच त्या व्यक्तीला घेऊन गेलेत पोलीस आणि अरेस्ट केलं, जेलमध्ये ठेवलं, तर हे याचा अधिकार पोलिसांना सुद्धा नाही. जर त्याच्याबद्दल अरेस्ट वॉरंट, आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की अरेस्ट वॉरंट असेल तरच ते त्याला अटक करू शकतात. अरेस्ट वॉरंट म्हणजे चौकशीचा अधिकार. त्याने जर त्याची जर चौकशीचा अधिकार असेल तरच ते अरेस्ट करू शकतात. पोलिसांना पण अरेस्ट वॉरंट असतं त्यांच्याकडे. म्हणजे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, जगण्याचा अधिकार आहे.
जगतात तर सगळेच जण, पण जगणं कसं असलं पाहिजे, सुरक्षित असलं पाहिजे. आपण इथे राहतो एखाद्या ठिकाणी आणि कोणी येऊन रोज आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढतंय, मारतंय, असं चालेल का? तर हे कशामुळे हे सगळ्या गोष्टी होत नाही? कारण की आपल्या इथे कॉन्स्टिट्यूशन आहे. त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपल्याला जगण्याचे अधिकार दिलेले आहेत. नाहीतर कोणी चोर दरोडेखोर आले असते, आपल्याला त्रास दिला असता, रोज उठून आपल्या घरातून चोरी झाली असती, आपल्याला मारलं असतं. पण असं नॉर्मली होत नाही. काही ठिकाणी असं होतं पण. आणि जेव्हा ज्या ज्या वेळेस असं काही घटना घडतात त्यावेळेस मग त्यांना शासन जे आहे म्हणजे पोलीस जे आहे ते पकडतात, त्यांना पनिशमेंट देतात. तर प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, कुठेही एक फिरण्याचा अधिकार आहे, कोणी कुणाला अटक करू शकत नाही, कोणी कुणाचा जीव घेऊ शकत नाही. द राईट टू लिबर्टी नाव ऑल्सो इन्क्लूड्स द राईट टू एज्युकेशन. राईट टू लिबर्टी मध्ये शिक्षणाचा अधिकार पण येतो, म्हणजे प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. ऑल चिल्ड्रन बिटवीन 6 and 14 years ऑफ एज आर एंटायटल्ड टू गेट एज्युकेशन ऍज अ फंडामेंटल राईट. प्रत्येकाने 6 ते 14 वर्षामध्ये शिक्षण घेतलंच पाहिजे असा फंडामेंटल राईट आहे, म्हणजे मूलभूत अधिकार आहे छोट्या मुलांचा, चिल्ड्रनचा हा अधिकार आहे की 6 ते 14 वर्षात त्यांना शिक्षण मिळालंच पाहिजे. दिस इन्शुअर्स दॅट नो चाइल्ड विल बी डिप्राइव्ह ऑफ एज्युकेशन. म्हणजे याच्यामुळे काय इन्शुअर होतं की कशाची खात्री होते, तर कुठलाही मुलगा कुठलंही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची खात्री होते. कारण की हा असा कायदाच बनवून ठेवलेला आहे की 6 to 14 इयर्स म्हणजे 10th पर्यंत, नॉर्मली 10th है ना, 1st to 10th प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. तिथून पुढे हा अधिकार नाहीये. त्याच्यानंतर 11 पासून मग तुम्ही तुमच्या मनाने तुम्हाला जी साईड चूज करायची आहे ती चूज करू शकता, तुम्ही शिक्षण घेऊ शकता. पण हा जो बेसिक फंडामेंटल राईट आहे 14 इयर्स पर्यंत प्रत्येकाने शाळेत गेलंच पाहिजे, शिकलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर होतं थिंक अबाउट इट. देअर आर सम राईट सप्लिमेंटरी टू द राईट ऑफ लाईफ, राईट टू लाईफ. असे काही अधिकार आहेत म्हणजे जे जीवनाशी आपल्या जगण्याशी रिलेटेड आहेत. फॉर एक्झाम्पल, नोबडी कॅन पनिश ट्वाइस फॉर द सेम ऑफेन्स. म्हणजे एखाद्या कारणासाठी, एखाद्या गुन्ह्यासाठी एखाद्या व्यक्तीला शिक्षा झाली असेल तर 2 वेळा त्याला पनिशमेंट करण्याचा अधिकार नाहीये. याच्यामध्ये गव्हर्नमेंटमध्ये 2 वेळा त्याला शिक्षा होऊ शकत नाही. एखाद्याने काही गुन्हा केलेला आहे, फॉर एक्झाम्पल चोरी दरोडा असं काही केलेलं आहे आणि त्याला 10 इयर्सची शिक्षा मिळाली, फॉर एक्झाम्पल त्या चोराला 10 वर्ष शिक्षा मिळाली, तर त्याला परत पकडून शिक्षा होऊ शकत नाही. म्हणजे त्याच गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा होऊ शकत नाही. जर त्याने परत चोरी केली, परत लोकांना त्रास दिला, कुणाला मारलं, तर त्याला परत शिक्षा होऊ शकते, पण एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा होऊ शकत नाही. बिफोर बिंग पनिश्ड द एलिगेशन्स अगेन्स्ट द पर्सन हॅव टू बी प्रूव्ड. म्हणजे जेव्हा त्या व्यक्तीला शिक्षा होणार असते त्याच्या आधी जे अलिगेशन्स त्याच्यावरती लागलेले आहेत, म्हणजे काय आरोप त्याच्यावरती जे झालेले आहेत, तर ते सिद्ध झाले पाहिजेत. म्हणून तर आपण पाहतो ना, त्या व्यक्तीला कोर्टात उभं केलं जातं. मग हे जे लॉयर्स असतात, न्यायाधीश, ते सगळे त्यांना न्याय मिळवून देतात. म्हणजेच काय, कुठल्याही व्यक्तीला आपण तो आरोप सिद्ध झाल्याशिवाय पनिशमेंट देऊ शकत नाही. अ पर्सन हॅव टू बी प्रूव्ड म्हणजे त्याच्यावरचे जे अलिगेशन्स आहेत, आरोप आहेत, ते सिद्ध झाले पाहिजेत की त्याने तो गुन्हा केला आहे, हे सिद्ध झालं पाहिजे. द कोर्ट्स हॅव टू परफॉर्म दिस टास्क. आणि हे काम कोण करतं, तर कोर्ट्स करतात, न्यायालय करतात. द पोलीस कलेक्ट एव्हिडन्स अगेन्स्ट द अक्युज्ड अँड पुट अप द केस इन द कोर्ट. एखादा गुन्हा घडला एखाद्या भागामध्ये, तर त्या व्यक्तीच्या विरोधात पोलीस जे असतात ते एव्हिडन्स कलेक्ट करतात, म्हणजे पुरावे गोळा करतात आणि ते कोर्टासमोर ठेवतात. तो जो अक्युज पीपल असतो, म्हणजे तो जो आरोपी असतो, त्याच्या विरोधात पुरावे गोळा केले जातात आणि कोर्टामध्ये ठेवले जातात. इवन इफ अ पर्सन ऍक्सेप्ट दॅट ही हॅज कमिटेड अ क्राईम, ही इज नॉट पनिश्ड इमिडिएटली. म्हणजे जरी त्या व्यक्तीने सांगितलं की मी हा गुन्हा केलेला आहे, तरी सुद्धा त्याला लगेच पनिशमेंट नाही दिली जात. त्याच्यावरचे अलिगेशन्स कायदेशीररित्या प्रूव्ह केले जातात. द अलिगेशन हॅव टू बी प्रूव्ड लिगली.
This judicial process takes time, but it is necessary so that innocent person does not get punished. तर ही जी ज्युडिशियल प्रोसेस आहे म्हणजे ही न्यायालयीन प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये खूप वेळ लागतो, पण ती आवश्यक सुद्धा आहे की त्याच्यामुळे काय होतं की एखादा इनोसंट पर्सन असेल ज्याने काही केलेलं नसेल, काही गुन्हा केलाच नसेल त्याने, तर त्याला पनिशमेंट नाही झाली पाहिजे, है ना. एखादा व्यक्ती जर निर्दोष असेल तर त्याला पनिशमेंट झाली तर काय उपयोग आहे मग ह्या ज्युडिशियल सिस्टीम जी आहे आपली न्यायपालिका आहे तर त्याचा उपयोग काय आहे. जर जो इनोसंट पर्सन असेल त्याला जर शिक्षा झाली तर त्यामुळे काय केलं जातं तर प्रत्येक आरोप हा सिद्ध केला जातो. तो व्यक्ती जरी सांगत असेल की मी हा गुन्हा केलाय तरी त्याला लगेच शिक्षा न देता आजूबाजूने त्याची पूर्ण चौकशी केली जाते, एव्हिडन्स गोळा केले जातात आणि मगच त्या व्यक्तीला शिक्षा दिली जाते. ओमकार, Yes, ma'am. रीड नेक्स्ट पार्ट. Right against exploitation. The right against exploitation implies the right to prevent exploitation. While the Constitution has banned all types of oppression, throughout the right against exploitation, it has made a special provision to prevent the exploitation of child. Accordingly, it is prohibited to employ children under 14 years of age in hazardous place. Children cannot be employed or made to work in factories and mines. Exploitation includes bonded labor of forcing somebody to work against his her wish, treating somebody like a slave, denying them legitimate compensation, making them too excessive or strenuous work, starving them or ill-treating them. Work starving from generally women, children, the weaker section or society, and powerless people are exploited. This right enable us to stand up against any kind of exploitation. ओके, व्हेरी गुड. तू अवेलेबल, तू सापडत नाही आम्हाला नेहमी रीडिंग करायला. राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. एक्सप्लॉयटेशन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं शोषण. शोषण करणे म्हणजे समोरच्या व्यक्तीला त्रास देणे, त्याला गुलाम बनवणे किंवा मग त्याच्याकडून जास्त काम करून घेणे. तर या सगळ्याला काय बोलतात एक्सप्लॉयटेशन. किंवा विमेन असतील तर त्यांना सुद्धा घरामध्ये सुद्धा त्रास दिला जातो, है ना. विमेन्सला म्हणजे सासरची लोक असतील किंवा हजबंड असतील त्यांच्याकडून पण त्रास होतो. तर हे सगळं एक्सप्लॉयटेशन मध्ये येतं. चिल्ड्रन्सला त्रास दिला जातो. छोटी मुलं असतील अंडर 14 इयर्स वगैरे तर त्यांच्याकडून हेवी वर्क करून घेतलं जातं. फॅक्टरीज मध्ये, माइन्स म्हणजे खाणीमध्ये त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं. तर हे सगळं एक्सप्लॉयटेशन आहे म्हणजे शोषण आहे. म्हणजे ऍक्च्युली त्या व्यक्तीला त्यांच्यासोबत असं नाही झालं पाहिजे, त्यांना त्रास नाही दिला गेला पाहिजे, तरी पण त्यांना तो दिला जातो. म्हणजे एखाद्याच्या विरोधात, एखाद्याच्या विरुद्ध, मनाविरुद्ध त्याच्याकडून काम करून घेणे म्हणजेच काय बोलतात एक्सप्लॉयटेशन. The right against exploitation implies the right to prevent exploitation. Right against exploitation म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क. म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क म्हणजेच काय, राईट टू प्रिव्हेंट एक्सप्लॉयटेशन म्हणजे एक्सप्लॉयटेशनला विरोध करायचा, प्रिव्हेंट करायचा, शोषणाला विरोध करायचा. While the Constitution has banned all types of oppression through the right against exploitation. तर कॉन्स्टिट्यूशनने
सगळे जे ऑपरेशन्स आहेत म्हणजे शोषण होतंय लोकांचं ते बॅन केलेलं आहे, म्हणजे त्याला विरोध केलेला आहे. आणि त्याच्यासाठी एक हक्क दिलेला आहे आपल्याला, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, म्हणजे शोषणाविरुद्धचा अधिकार. इट हॅज मेड अ स्पेशल प्रोव्हिजन टू प्रिव्हेंट द एक्सप्लॉयटेशन ऑफ चिल्ड्रन. आणि त्याच्यामध्ये एक स्पेशल प्रोव्हिजन करून ठेवली की ज्याच्यामध्ये लहान मुलांचं शोषण नाही झालं पाहिजे. त्याच्यामध्ये एक स्पेशल व्यवस्था करून ठेवली. फॉर एक्झाम्पल, इट इज प्रोहिबिटेड टू एम्प्लॉय चिल्ड्रन अंडर 14 इयर्स ऑफ एज, की 14 वर्षांच्या खालील मुलांना सक्त मनाई आहे काम करण्यास. हजार्डस प्लेसेस जे असतात म्हणजे धोक्याची जी ठिकाणं आहेत, जसं की कन्स्ट्रक्शन वर्क चालू असतं, कुठे रोडचं काम चालू असतं, तिथे लहान मुलांना धोका होऊ शकतो. फॅक्टरीज म्हणजे मोठे मोठे कारखाने असतात. त्याच्यानंतर माइन्स म्हणजे खाणीमध्ये काम करायचं असतं. खाणीमध्ये काय, खाण म्हणजे काय, जमिनीमध्ये खड्डे खांदून हे केलं जातं ना, खनिज किंवा धातू मेटल्स वगैरे तिथून काढले जातात, तेल काढलं जातं. तर हे सगळं जे फ्युएल वगैरे काढलं जातं, तर ते माइन्स मध्ये काम करणं, फॅक्टरीत काम करणं, हे अंडर 14 इयर्सच्या मुलांना प्रोहिबिटेड आहे, म्हणजे मनाई आहे. किंवा धोक्याची ठिकाणं असतील, मोठे मोठे इमारतींचं बांधकाम चालू असेल, म्हणजे ते काय झालं, हजार्डस प्लेस झालं, म्हणजे धोक्याचं ठिकाण झालं. तिथे छोट्या मुलांना काम करण्यास मनाई. Exploitation includes bonded labor for forcing somebody to work against or his or her wish, treating somebody like a slave. Exploitation म्हणजे काय, त्याची डेफिनेशन दिलेली. तर एक्सप्लॉयटेशन मीन्स फोर्सिंग somebody to work against his or her wish, treating somebody like a slave म्हणजे एखाद्याच्या विरुद्ध, मनाविरुद्ध काम करून घेणे. ट्रीटिंग somebody like a slave म्हणजे एखाद्याला गुलाम बनवणे, गुलाम असल्यासारखं काम करून घेणे. डिनाईंग देम लेजिटिमेट कॉम्पेन्सेशन म्हणजे त्यांचा जो अधिकार आहे, काम करण्याचा मोबदला जो आहे, त्यांनी जे काम केलंय त्याचा जो मोबदला मिळणार आहे, जो पगार मिळणार आहे किंवा एखाद्या कामाचे त्यांना पैसे मिळणार आहेत, ते नाकारायचे त्यांना. म्हणजे एखाद्या व्यक्तीने महिनाभर काम केलं आणि त्याला आपण सॅलरीच नाही दिली, तर म्हणजे काय झालं, ते एक्सप्लॉयटेशन झालं, एक प्रकारचं शोषणच झालं ना. मेकिंग देम टू एक्सेसिव्ह ऑर स्ट्रेनस वर्क, एखाद्या व्यक्तीकडून खूप काम करून घेणे, स्ट्रेनस म्हणजे खूप मेहनत करून घेणे त्याच्याकडून. एक्सेसिव्ह म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त, त्याची बॉडी पेन करायला लागली, आता त्याला इतकं आपण काम लावलंय की त्याची आता बॉडी पेन करायला लागली, त्याला त्याचे हात दुखायला लागले, त्याच्याने आता होऊ शकत नाही काम. त्याला काय बोलू शकतो, एक्सेसिव्ह ऑर स्ट्रेनस वर्क, म्हणजे खूप जास्त प्रमाणात अति काम करून घेणे त्याच्याकडून. स्टार्विंग देम, त्यांना उपाशी ठेवणे, एखाद्या व्यक्तीला उपाशी ठेवणे. म्हणजे घरामध्ये सुद्धा असं होऊ शकतं की एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला त्रास देते, त्याला जेवायला देत नाही, त्याच्याकडून खूप काम करून घेते, असं घरामध्ये होऊ शकतं. किंवा नोकरीच्या ठिकाणी होऊ शकतं, एखादा व्यक्ती कुठे कामाला जातोय तिथे होऊ शकतं. ऑर इल ट्रीटिंग देम, किंवा त्यांच्याशी वाईट वागणूक करणे, त्यांच्याशी वाईट वागणे म्हणजे त्यांना मारणे, त्यांना ओरडणे त्यांच्यावरती, त्यांना उपाशी ठेवणे, खूप जास्त काम करून घेणे, त्यांच्या कामाचा मोबदला न देणे, जबरदस्तीने काम करून घेणे, गुलाम असल्यासारखं त्यांच्याशी बिहेव करणे, हे सगळं काय झालं, एक्सप्लॉयटेशन. जनरली विमेन, चिल्ड्रेन, द वीकर सेक्शन ऑफ सोसायटी अँड पॉवरलेस पीपल आर एक्सप्लॉयटेड. म्हणजे जनरली लेडीज ज्या असतात, विमेन ज्या असतात, स्त्रिया किंवा छोटी मुलं किंवा वीकर सेक्शन ऑफ सोसायटी म्हणजे एखादा गरीब समाज असेल, गरीब लोक असतील ते, किंवा पॉवरलेस पीपल म्हणजे ज्यांच्यामध्ये ताकद नाहीये, शक्ती नाहीये, जसे सिनियर सिटीजन किंवा अपंग व्यक्ती असू शकतात, तर ते तर आहेत, पॉवरलेस आहेत. आणि जे गरीब आहेत ते सुद्धा पॉवरलेस असतात. बऱ्याच वेळा गरीब व्यक्ती सुद्धा पॉवरलेस असतो, कारण त्याच्याकडे एवढे पैसे नसतात की तो श्रीमंत लोकांविरुद्ध किंवा जे क्रिमिनल्स असतील त्यांच्या विरुद्ध आवाज उठवू शकेल. तर हे जे असे लोक असतात त्यांना एक्सप्लॉइट केलं जातं, म्हणजे त्यांचं शोषण केलं जातं. जे पॉवरफुल पीपल असतात ते
गरिबांचं शोषण करतात किंवा विमेनचं शोषण केलं जातं. कुणाकडून? तर जेंट्स कडून. मेन्स कडून विमेनचं शोषण केलं जातं. चिल्ड्रनचं शोषण होतं. बऱ्याच वेळा चिल्ड्रन्स कडून असे कामं करून, गरीब मुलांकडून कामं करून घेतले जातात. त्यांना शिकू दिलं जात नाही. हे सगळं काय आहे? एक्सप्लॉयटेशन. दिस राईट एनेबल्स अस टू स्टँड अप अगेन्स्ट एनी काइंड ऑफ एक्सप्लॉयटेशन. म्हणजे हा हक्क आहे आपल्याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये. संविधानाने आपल्याला राईट टू एक्सप्लॉयटेशन दिलेलं, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन या अधिकाराचा वापर करून या सगळ्याच्या विरोधात आपण आवाज उठवू शकतो. हे जे पॉवरफुल पीपल आहेत, जे आपल्याला त्रास देतात, त्यांच्या विरोधात आपण जागरूक होऊन लोकांना जागरूक करू शकतो. त्यांच्याविषयी आवाज उठवू शकतो. त्यांचा त्रास सहन करायचा नाहीये आपल्याला. कोणी शोषण करत असेल, आपल्याला त्रास देत असेल तर आपण त्यांची कंप्लेंट करू शकतो. पोलिसांकडे कंप्लेंट करू शकतो किंवा एखाद्या संस्थेकडे कंप्लेंट करू शकतो. तर ते कशामध्ये येतं? राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. अंडरस्टँड? समजते का स्टुडंट्स? एक्सप्लॉयटेशनचं मिनिंग समजलं? एखाद्याला गुलाम बनवणे, त्याच्या मनाविरुद्ध काम करून घेणे किंवा हे सगळं जे आहे, छोट्या मुलांना त्रास देणे, विमेन्सला, हे सगळं एक्सप्लॉयटेशन आहे. जो की पॉवरफुल जे लोक आहेत तर ते पॉवरलेस लोकांना किंवा वीकर सेक्शन मधल्या लोकांना त्रास देतात. दॅट इज एक्सप्लॉयटेशन. आणि त्याच्या विरुद्ध सुद्धा लॉ आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. तर आपण लर्न केलं राईट टू इक्वॅलिटी म्हणजे समानतेचा अधिकार. त्याच्यानंतर राईट टू लिबर्टी की ज्याच्यामध्ये समानतेच्या अधिकारामध्ये आहे की प्रत्येकासोबत इक्वल व्यवहार झाला पाहिजे. कुणाला कोणी डिस्क्रिमिनेट नाही झालं पाहिजे. जसं की रिलिजन, कास्ट, सेक्स, डिसेंट ऑर बर्थ प्लेस याच्यावरून कुणाचंही डिस्क्रिमिनेशन नाही झालं पाहिजे. राईट टू लिबर्टी मध्ये येतं की फ्रीडम ऑफ स्पीच, freedom of assemble, freedom of making association or union, to move freely throughout the India, to choose any profession, occupation, business, etc. Okay. Then right to exploitation, right against exploitation म्हणजे एक्सप्लॉयटेशन जिथे जिथे शोषण होतंय त्याच्या विरोधात आवाज उठवणं, प्रोहिबिट करणं त्याला, हा सुद्धा अधिकार दिलाय आपल्याला कॉन्स्टिट्यूशन. चिल्ड्रन्स आर नॉट एम्प्लॉयड हिअर. इथे कुठे कुठे बोर्ड लिहिलेला असतो. काही फॅक्टरीच्या बाहेर किंवा माइन वगैरे असतात त्याच्या आजूबाजूला बोर्ड किंवा कन्स्ट्रक्शन असतं, कन्स्ट्रक्शन साईट, तिथे बोर्ड असतो की चिल्ड्रन्स आर नॉट एम्प्लॉयड हिअर, वर्कर्स आर पेड डेली हिअर. म्हणजे चिल्ड्रन्सला येथे काम करू दिलं जात नाही असा बोर्ड लिहिलेला असतो. किंवा वर्कर जे आहेत, कामगार जे आहेत, त्यांना रोजच्या रोज त्यांचं जे काही मोबदला असतो, पेमेंट जे असतं ते दिलं जातं असं तिथे बोर्ड दिलेला असतो. काही ठिकाणी असं लिहिलेलं असतं. यू सी सच बोर्ड्स इन शॉप्स अँड हॉटेल्स. इन व्हॉट वे आर दे रिलेटेड द अबोव राईट्स इन द कॉन्स्टिट्यूशन. तर हे जे बोर्ड्स लिहिलेले असतात की चिल्ड्रन्सला काम करू दिलं जात नाही, वर्करला रोज मोबदला दिला जातो, तर हे राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन मध्ये येतं हे सगळं. राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. The government has made many laws in order to prevent exploitation and enable every individual to enjoy their freedom. आपलं जे सरकार आहे त्यांनी एक्सप्लॉयटेशन होऊ नये किंवा प्रत्येक इंडिव्हिज्युअलला त्यांचं स्वातंत्र्य एन्जॉय करता आलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे ते एन्जॉय करता आलं पाहिजे. त्यासाठी खूप सगळे लॉ बनवून ठेवलेत, खूप सगळे कायदे आहेत. सम लॉज हॅव बीन मेन्शन बिलो. Like find out if there are more such laws and discuss them. Minimum Wages Act म्हणजे provisions relating to working hours, rest hours, etc. in factory. मिनिमम वेज ऍक्ट मध्ये काय येतं तर वर्कर जे आहेत, फॅक्टरी मधले वर्कर्स आहेत, त्यांचे कामाचे तास किती आहेत, त्यांचा आरामाचे तास किती आहेत, हे सगळं तिथे फॉलो केलं जातं.
ते काम किती वेळ करणार, रेस्ट किती वेळ करणार, हे तिथे प्रोव्हिजन करून ठेवलेले असतात. द प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. तर विमेनला प्रोटेक्शन दिलं जातं. डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे काय? घरगुती हिंसा. म्हणजे बऱ्याच विमेनला हजबंड कडून किंवा घरातल्या इनलॉज कडून, इनलॉज म्हणजे जे सासू सासरे वगैरे असतात त्यांच्याकडून त्यांना त्रास दिला जाऊ शकतो. त्याला काय बोलतात? डोमेस्टिक व्हायलन्स. घरातल्या दुसऱ्या रिलेटिव्ह कडून त्रास दिला जाऊ शकतो. तर याच्याविषयी सुद्धा खूप सगळे कायदे याच्यामध्ये बनवून ठेवलेले आहेत कॉन्स्टिट्यूशन मध्ये. तर अशा ज्या वुमेन्स असतात त्या कंप्लेंट करू शकतात. त्यांच्यावर जर डोमेस्टिक व्हायलन्स होत असेल तर त्या व्यक्तीवर मग कारवाई केली जाते. इन दिस चॅप्टर वी स्टडीड द राईट्स टू लिबर्टी अँड इक्वॅलिटी. आपण ह्या लेसन मध्ये स्वातंत्र्य आणि इक्वल म्हणजे समानता यांचे अधिकार लर्न केले. अँड द राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन आणि शोषणाविरुद्धचा अधिकार, हे 3 अधिकार आपण लर्न केलेले. इन द नेक्स्ट चॅप्टर वी शॅल स्टडी सम मोर फंडामेंटल राईट्स इन द कॉन्स्टिट्यूशन. दुसऱ्या अजून एक लेसन आहे आपल्याला, फंडामेंटल राईट्स पार्ट 2. त्याच्यामध्ये आपल्याला अजून काही हे जे राईट्स आहेत ते लर्न करायचे. इंटरेस्टिंग होता ना लेसन? काही एखादा प्रॉब्लेम आहे, समजला नाहीये एखादा टॉपिक, असं काही आहे का? हिस्ट्री लर्न करून बोर झाले तर आता सिविक सुद्धा इंटरेस्टिंग आहे बघा. आपल्याला माहिती असलं पाहिजे ना, तुम्ही शाळेत जाता, तुम्हाला माहिती असलं पाहिजे आपले अधिकार काय आहेत, आपले फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्क काय आहेत, हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. येस. ओके. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय फंडामेंटल राईट्स? तर 3 टाइप्स ऑफ फंडामेंटल राईट शिकले आपण. राईट टू इक्वॅलिटी, राईट ऑफ लिबर्टी अँड राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. दीज आर ऑल फंडामेंटल राईट्स. तर राईट ऑफ इक्वॅलिटी बद्दल तुम्ही एखादं सेंटेन्स लिहू शकता. त्याच्यानंतर राईट ऑफ लिबर्टी आणि एक्सप्लॉयटेशन याच्याविषयी एक सेंटेन्स मध्ये तुम्ही आन्सर देऊ शकता. नेम द अवॉर्ड्स दॅट कॉन्फर्ड बाय द गव्हर्नमेंट अपॉन पीपल फॉर देअर डिस्टिंग्विश कॉन्ट्रीब्युशन इन द डिफरंट फील्ड. ते पाहिलंय आपण, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, हे सगळे अवॉर्ड्स आहेत. जे काही कामगिरी करतात लोक, विशेष कामगिरी केली जाते त्याबद्दल त्यांना असा पुरस्कार दिला जातो. Why it is prohibited to employ citizen under children under 14 years of age in hazardous places? Why it is prohibited? का बरं त्यांना तिथे काम करू दिलं जात नाही धोक्याच्या ठिकाणी? बिकॉज दे माइट गेट हर्ट और देअर हेल्थ, दे मे हॅव गेट हेल्थ प्रॉब्लेम्स, हेल्थ इश्यूज, है ना. छोट्या मुलांना जर काम करायला लावलं असं फॅक्टरीज मध्ये किंवा धोक्याच्या ठिकाणी तर त्यांच्या ते जीवावर बेतू शकतं, त्यांना लागू शकतं, त्या ठिकाणी ते इंज्युअर होऊ शकतात. छोटी मुलं, त्यांची साहजिकच त्यांची शक्ती कमी असते. दे आर वीक ऍज कम्पेअर्ड टू एल्डर्स, है ना. येस, दे मे गेट इंज्युअर्ड, दे मे गेट हर्ट or their health may get affected by this work, so they are strictly prohibited. Why has the constitution given equal rights to all Indian citizens? Why has constitution given equal rights, right to equality मध्ये to all Indian citizens? का बरं इक्वल राईट दिलेला आहे सगळ्यांना? काय गरज आहे? सगळ्यांना असमान ठेवलं म्हणजे इक्वल अनइक्वल केलं, अनइक्वल बिहेव केलं तर चालेल का? स्टेट कॅन नॉट डिस्क्रिमिनेट अमॉंग सिटीजन्स ऍज सुपेरियर इन्फेरियर बिकॉज
हे सगळं कशासाठी गरजेचं आहे? तर इथे आहे त्याचा आन्सर. टू demanding one's right is the insisting on creating an atmosphere conducive to the development of self as well as the entire society. आपला स्वतःचं डेव्हलप करायचंय, समाज आपला डेव्हलप करायचा आहे, समाजाची प्रगती झाली पाहिजे असं वाटत असेल तर एक पोषक वातावरण तयार झालं पाहिजे. त्याच्यामुळे हे सगळे अधिकार आणलेले आहेत. म्हणजे समानतेचा अधिकार असेल, एक्सप्लॉयटेशन वगैरे, हे स्वातंत्र्याचा अधिकार, हे कशासाठी आहे तर एक कंड्युसिव्ह ऍटमॉस्फिअर तयार होण्यासाठी. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज गॅरंटीड इक्वल राईट्स टू ऑल सिटीजन इन ऑर्डर टू क्रिएट दिस कंड्युसिव्ह ऍटमॉस्फिअर. इथे आन्सर आहे त्याचं. दीज राईट्स आर फंडामेंटल. प्रिपेअर अ पिक्चर स्ट्रिप ऑन द राईट टू लिबर्टी. म्हणजे एक तुम्हाला पिक्चर असं ड्रॉ करायचे ज्याच्यामध्ये राईट टू लिबर्टी, म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच, एखादा व्यक्ती भाषण करतोय असं तुम्ही दाखवू शकता. एखादा असेंबल आहे ना, फ्रीडम ऑफ असेंबल पीसफुली, ते पाहिलं होतं आपण. म्हणजे एखादा व्यक्ती सभा घेतोय, खूप सगळे लोक समोर बसलेले आहेत त्याच्या. म्हणजे अशा प्रकारचे पिक्चर्स बनवायचे तुम्हाला राईट टू लिबर्टी मध्ये. करेक्ट अँड रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स. आता ह्याचा आन्सर द्यायचंय मला सगळ्यांनी, करेक्ट करायचंय. हे जे सेंटेन्स आहे ते इनकरेक्ट दिलेलं आहे, त्याला आपल्याला करेक्ट करायचंय. नो वन गेट्स राईट ऍट बर्थ. त्याचं काय होईल करेक्ट सेंटेन्स? दीपिका सांग. Hello ma'am, this is wrong sentence. We get rights at birth. एव्हरीबडी गेट्स राईट ऍट बर्थ और एव्हरीवन गेट्स राईट ऍट बर्थ असं असलं पाहिजे सेंटेन्स. ओके. गव्हर्नमेंट कॅन डिप्राइव्ह यू ऑफ अ जॉब बाय डिस्क्रिमिनेटिंग ऑन द बेसिस ऑफ रिलिजन, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ. अनघा सांग. अनघा होती ना क्लासमध्ये? ओके. आदिती सांग. सरकारी नोकरी देताना सरकार धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करून तुम्हाला नोकरीपासून दूर ठेवू शकत नाही. करेक्ट. इथे दिलंय की गव्हर्नमेंट कॅन डिप्राइव्ह, म्हणजे जे शासन आहे ते असं करू शकतं असं दिलंय, तर असं नाहीये, त्याच्या ऑपोजिट लिहायला पाहिजे आपल्याला. गव्हर्नमेंट कॅन नॉट डिप्राइव्ह. दोनच होते का? ओके. कम्प्लीट द फॉलोइंग ग्राफिकल डिस्क्रिप्शन. इथे आहे राईट टू लिबर्टी. त्याच्यामध्ये आपल्याला आपण 5 लॉज पाहिले. फ्रीडम ऑफ स्पीच, त्याच्यानंतर नंतरचं काय होतं? प्रथमेश, टेल मी द आन्सर. हॅलो मॅम, शांततापूर्वक एकत्र येण्याचे आणि सभा घेण्याचे स्वातंत्र्य आहे. त्याच्यानंतर काय होता? संस्था व संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे. भारताच्या प्रदेशात कुठेही फिरण्याचे स्वातंत्र्य आहे. हा, तो थर्ड वाला दिलेला आहे. थर्ड वन वॉज गिवन देअर ना. फ्रीडम टू फॉर्म असोसिएशन और युनियन, म्हणजे संस्था संघटना स्थापन करण्याचा अधिकार. फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, बोलण्याचा अधिकार, अभिव्यक्तीचा अधिकार. त्याचप्रमाणे फ्रीडम टू असेंबल पीसफुली, शांततेत सभा घेण्याचा अधिकार. त्याच्यानंतर आहे फ्रीडम टू मूव्ह फ्रीली. त्याच्यानंतर आहे फ्रीडम टू रिसाइड अँड सेटल इन एनी पार्ट ऑफ द टेरिटरी ऑफ इंडिया, भारतामध्ये कुठेही सेटल होण्याचा अधिकार. अँड लास्ट वन इज फ्रीडम ऑफ प्रोफेशन, म्हणजे कुठलाही व्यवसाय करण्याचा किंवा व्यापार, ट्रेड, बिझनेस याचा अधिकार. फ्रीडम ऑफ प्रोफेशन. अंडरस्टूड? अंडरस्टूड द पार्ट ऑफ क्वेश्चन आन्सर एव्हरीवन? Yes ma'am. ओके. कम्प्लीट द फॉलोइंग ग्राफिकल डिस्क्रिप्शन. इथे आहे राईट टू लिबर्टी. म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच. त्याच्यानंतर आहे फ्रीडम टू मूव्ह फ्रीली. त्याच्यानंतर आहे फ्रीडम टू रिसाइड अँड सेटल इन एनी पार्ट ऑफ द टेरिटरी ऑफ इंडिया, भारतामध्ये कुठेही सेटल होण्याचा अधिकार. अँड लास्ट वन इज फ्रीडम ऑफ प्रोफेशन, म्हणजे कुठलाही व्यवसाय करण्याचा किंवा व्यापार, ट्रेड, बिझनेस याचा अधिकार. फ्रीडम ऑफ प्रोफेशन. अंडरस्टूड?
Okay, shall we stop? Okay, good night everyone. Bye. Please solve question Bye, ma'am. and upload it on Google Classroom. Bye, ma'am. Okay, ma'am. Good night. Thank you and happy new year. Bye. Bye, ma'am. Thank you, ma'am. Happy New Year, ma'am. Happy New Year. Everyone, Happy New Year.